हॅलो नमस्ते। आज आपण 40 मापाचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करणार आहे आणि हे बिना योक पट्टीवाला आहे। हे डायरेक्ट प्रिन्सेस कटचं आहे आणि बघा हे माप आहे। छाती 40 आहे, आपलं कमर 35 आहे आणि उंची आपली आली आहे 14। तर आपण 1 इंच 15 वर घेणार आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची आणि आतमध्ये 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे। हे 1.5 इंच एक्स्ट्रा कशासाठी घेतला हे मी पुढे सांगते तुम्हाला। बघा आणि आपलं शोल्डर मी 5.5 वर लावलेला आहे। जर पाठीमागचा गळा खोल असला तर 5.5 वर घ्यायचा आणि गळा रुंदी हे 2.25 घेतलेली आहे। शोल्डर 5.5 आणि हे गळा रुंदी 2.25 2.25 आणि हा मुंडा खोली 6.5 घेतलेला आहे। 6.5 मुंडा घेतलेला आहे आणि आपली चेस्ट छाती आपलं 40 मापाचं आहे आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे। ही रेष जोडून घ्यायची। छाती आपली 40 आहे, त्याचा चौथा 10 प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी अशा पद्धतीने घ्यायचं आणि आपले हे मुंड्याकडचे गोल आकार देण्यासाठी आपल्याला हे 1 पाऊण किंवा 1 इंचावर लावायचं आणि पाठीमागचा आकार हा 1.5 इंचावर हे असे आकार देऊन घ्यायचं आणि या रेषेचा मध्य सेंटर काढायचा आणि आतमध्ये 1.5 इंच ही अशी सरळ रेष ओढून घ्यायची आणि आता आपल्याला हे आकार द्यायचे आहे। आधी आपण आतला आकार द्यायचा, असा हळूहळू पॉइंट करून द्यायचा, मग नंतर गर्द करायचा। तसंच सेम आपण मागच्या साईडचा आकारही दिलेला आहे आणि बघा समोरचा गळा आपला हा 7चा आहे। गळा आपला 7चा आहे आणि गळा रुंदी खालच्या साईडने हे 2.5 घेतलेली आहे, वरच्या साईडने 2.25 घेतलेली आहे आणि असा हा आकार देऊन द्यायचा। इथे तुमच्या आवडीनुसारही आपण आकार देऊ शकतो आणि आपला हा शोल्डर पासून टक्स पॉइंट 11.5 आहे, तर आपण 12 वर घेतलेला आहे आणि या साईडने 4.5 हे बघा, या साईडने 4.5 आणि इथे हे 12 ही इथून सरळ रेष जोडून घ्यायची। बघा इथून असा पॉइंट करून आपल्याला आकार द्यायचा आहे, असं व्यवस्थित गोल आकार आला पाहिजे आणि इथून तुम्ही 2-2.5 इंच घेऊ शकता। आपलं मोठं मापाचं आहे, 40चं आहे, तर मी 2 घेतलेला आहे आणि ह्या पॉइंटपर्यंत असा आकार द्यायचा। हे बघा असा आपला प्रिन्सेसचा आकार आला पाहिजे, प्रिन्सेस कटचा आकार आणि आपली ही कमर 8.25 घेतलेली आपण, चौथा 35चा आणि 1 इंच मार्जिन आणि 1.5 इंच ही शिलाई मार्जिन, 1 एक्स्ट्रा आपण कमरेच्या टक्ससाठी घेतो। हे बघा आणि जे आपण 2 इंच वाढवलेलं होतं ते एक्स्ट्रा ते आपण साईडला 2 इंच वाढवलं आहे आणि इकडनं 1.25 इंच हे असं सरळ जोडून घ्यायचं। हे बघा जे आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं ते आपण असे जोडून घ्यायचं, कारण आपली जेव्हा प्रिन्सेसची कटोरी तयार होते ती वरच्या साईडने जाते उंच,
तर त्याला आकार येण्यासाठी, व्यवस्थित बसण्यासाठी हे 1.5 इंच घेतलेलं जातं. आणि आपल्याला हे क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायच्या, म्हणजे जे आपल्याला एक्स्ट्राचं नको 1.5, फक्त टक्ससाठी वापरलं जाते ते 1.5 इंच. इथून पाव इंच इथे चुन्या नाही पडता मग. आणि आपण हे कट करून घेऊ. हे बघा, पाठीमागचा भाग मी काढलेला नाही आहे. मी फक्त प्रिन्सेस कटचं आपली हे समोरचा भाग आणि साईड पीस एवढंच कटिंग करणार आहे. कारण पाठीमागचा भाग आणि बाही हे आपलं रेग्युलर आहे, हे सगळ्यांना लागतं. आणि जर कोणाला बाही आणि पाठीमागच्या भागाचं पाहायचं असेल तर माझ्या व्हिडिओ आहे, भरपूर व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये बाही कशी करायची हे सांगितलेलं आहे. आणि मी फक्त आता हे साईड पीस आणि प्रिन्सेस कटची कटोरी हे दाखवणार आहे. बघा, जे एक्स्ट्राचं पाव इंच आहे ते कटिंग करून घ्यायचं. आणि हा जो आपला समोरचा भाग हाही कटिंग करून घ्यायचा. कारण आपल्याला पाठीमागचा भाग नाही काढलेला आहे, त्या समोरच्या भागाचं जे आहे ते आपल्याला कट करावं लागतं. बघा, अशा प्रकारे आपलं हे साईड पीस आणि प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे. बघा, अशा प्रकारे 40 मापाचं प्रिन्सेस कटचं तुम्ही कटिंग करू शकता. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आहे, जास्त काही कठीण नाही आहे. थँक्यू.